या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्री महिमा बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण सद्गुरू चरित्रातील अध्याय 43वा श्रीशैल्य शिवरात्री महिमा वर्णन नाम हा अध्याय पाहणार आहोत। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे चरित्र झाले कैसी, विस्तारावे आम्हासी कृपा करिगा दातारा। नामधारक काय म्हणतात सिद्धांना की आम्हाला पुढील चरित्र काय झाले सद्गुरूंचे हे आम्हाला काय करा, कृपा करून सांगा। सिद्ध म्हणे ऐकवस्ता, समस्त भक्त सेवा करिता, त्यात एक विणकर तंतिक अत्यंता, करीत असे भक्ती श्री सद्गुरूची। सिद्ध काय म्हणतात, ऐक वसा ऐक, समस्त भक्तांमध्ये एक विणकर तंतिक असा सद्गुरूंची भक्ती करत होता। अतिशय भक्ती, समर्थांवरती अतिशय प्रेम त्या भक्ताचं, एवढी तो काय करत होता, सद्गुरूंची भक्ती करीत होता। एक विणकर 3 प्रहर संसार यात्रा, करुणी येतसे पवित्रा, रांजांगण झाडी विचित्रा, नमस्कार करी दुरोनी। संसारातली सगळी कामं काय करायचा तो विणकर, सगळी संसारातली सगळी कामं करून यायचा आणि सद्गुरूंच्या आश्रमामध्ये काय करायचा, सगळं झाडायचा, सगळं काम करायचा, पडल ते काम करायचा आणि लांबूनच काय करायचा, ओ नमस्कार करी दुरोनी, लांबूनच काय करायचा, नमस्कार करायचा। ऐसे किती दिवस क्रमिले, व्रत शिवरात्री आले, समस्त यात्रेशी निघाले माता पिता तंतिकाचे। एक दिवस असे बरेचसे दिवस लोटले आणि एक दिवस शिवरात्री महाशिवरात्री व्रत आले आणि या दिवशी तंतिकाचे माता पिता कुठे निघाले, यात्रेला निघाले। सगळी गावातली सगळी लोक श्रीशैल्य पर्वताला त्या तिथे काय यात्रा भरत असे, तिथे सगळेजण निघाले। त्यासी बोलावी ती यात्रेशी, तो म्हणत असे नये तयासी, तुम्ही मूर्ख असा पिसी, माझा श्री पर्वत येथेची असे। त्याला सर्वजण म्हणायचे चला रे आमच्या बरोबर चल यात्रेला, परंतु तो काय म्हणायचा, तुम्ही सगळे वेड्यात, माझा श्री पर्वत येथेच आहे, सद्गुरूंजवळच माझं सगळी यात्रा आहे, असं तो सर्व गावकऱ्यांना आणि आईवडिलांना म्हणाला। श्री सद्गुरू माझा मल्लिकार्जुन, पर्वत म्हणजे श्री सद्गुरू भुवन, आपण नये येथून चरण सोडून श्री सद्गुरूचे। तो काय सांगतो की माझा मल्लिकार्जुन इथेच आहे, सद्गुरूंजवळच आहे आणि मी सद्गुरूंना सोडून कुठंही येणार नाही, कोणत्याही यात्रेला मी येणार नाही। समस्त लोक त्यासी हसती, पिसे लागले यासी म्हणती, चला जाऊ म्हणून निगती, भ्राता माता पिता त्याचे। सगळे लोक त्याच्यावर हसतात आणि वेळ लागले म्हणतात त्याला, चला आपण जाऊन येऊया। त्याला सगळेजण आई म्हणजे भाऊ आई वडील सर्व गावकरी काय म्हणतात, हो त्याला वेळ लागले, चला आपलं आपण जाऊया यात्रेला, आपल्याला यात्रेला जायचंय, त्याला नका का येईना तो, असं काय म्हणून सर्वजण निघाले। नगर लोक समस्त गेला, आपण एकला राहिला, श्री सद्गुरू मठाशी आला, श्री सद्गुरू पुस्ती तयासी। सर्व नगर लोक गेले म्हणजे त्याच्या गावातील सर्व लोक यात्रेला निघून गेले आणि एकटा तो कुठं राहिला, हो सद्गुरू मठामध्ये राहिला। आणि सद्गुरू त्याला काय विचारतायत बघा, सद्गुरू म्हणती तयासी, कागा यात्रेशी तू न वचसी, तंतिक म्हणे स्वामीसी, माझी यात्रा तुमचे चरण। सद्गुरू म्हणतात की बाबा अरे तू सर्वजण यात्रेला गेलेत, तू का रे बाबा गेला नाही यात्रेला। त्यावर तंतिक काय सद्गुरूंना उत्तर देतो, समर्था सद्गुरू, माझी यात्रा म्हणजे तुमचे चरण, नाना तीर्थ यात्रा दी देखा, तुमचे चरणी असे निका, वाया जाती मूर्ख लोक पाषाण दर्शन करावया। अहो त्या लोक मूर्ख आहेत, जेवढे यात्रेला गेले तेवढे सगळे मूर्ख आहेत, ते पाषाणात देव बघतायत, पण सद्गुरू मला माहित आहे तुमच्याच चरणी सर्व तीर्थ आहेत। ऐसे म्हणोनी तंतिक, नमस्कार करी नित्य देख, तव पातली शिवरात्री ऐक, मागवद्य चतुर्दशी। असं करत असतानाच काय हो शिवरात्रीची घटिका आली। श्री सद्गुरू होते संगमासी, 2 प्रहर होता भक्त परियेसी, आपण गेला स्नानासी, उपवास असे शिवरात्रीचा।
आता म्हणजे असं करत असताना यात्रेला लोक सगळे निघून गेलेले होते. पूर्वी कसं असायचं हो की यात्रा लांब असायच्या, 8-8 10-10 दिवस लागायचे जायला माणसांना. मग तशी सर्व गावातली सर्वजण कुठं गेलेली, यात्रेला गेलेली. मग असं करता करता तो दिवस उजाडला शिवरात्रीचा. त्या दिवशी तंतिकाचा सुद्धा काय होता हो, उपवास होता. तोही काय गेला हो, समर्थ सद्गुरूही संगमावरती स्नानाला गेले आणि तो तंतिकही कुठं गेला हो, स्नानाला गेला. बघा, सद्गुरू म्हणती तयासी, तुझी समस्त गेली यात्रेसी, तू एकलाची राहिलासी, पाहताशी विनोद श्री पर्वताचा. अरे सर्वजण गावातले सगळेजण गेलेत, तुझे नातेवाईक, आई वडील भाऊ, तुझे जे मित्र मंडळी सर्वजण कुठं यात्रेला गेलेत आणि सर्वजण त्या यात्रेचा आनंद घेत असतील. आणि समर्थ त्याला काय म्हणतात बघा, पुस्ती कधी देखलासी, म्हणे स्वामी नेने कधीशी, तुमचे चरणी आम्हाशी सर्व यात्रा सदा असती. समर्थ त्याला विचारतात, सद्गुरू त्याला विचारतात की रे बाबा, तू कधी यात्रेला गेलास का नाही, कधी आनंद घेतलास का नाही यात्रेचा. त्यावर तो काय म्हणतो, नाही सद्गुरू, मी कधीच गेलेलो नाहीये. मला तुमचे चरण म्हणजेच मला काय आहे, सर्व यात्रा आहेत. आणि तुमचं चरण पाहिलं की सर्व यात्रा घडल्यासारखं आहे. हे ह्या मूर्ख येड्या लोकांना कळत नाही आणि म्हणून ते लोक जातात दगडाचं दर्शन घ्यायला. मला जायचं नाही. मला तुमचे चरण म्हणजेच काय आहे हो, माझ्यासाठी सर्व मल्लिकार्जुन, सगळं जे काही देव आहेत ते सर्व तुमचे चरण म्हणजेच मला सर्व काय आहे, असं तो तंतिक सद्गुरूंना म्हणत असतो. त्याचा भाव पाहोणी जवळी बोलावती श्री सद्गुरु मुनी, बैस म्हणती कृपा करुणी, दाखवू म्हणती श्री पर्वत. बघा, सद्गुरु परंपरा, सद्गुरू आहे, सद्गुरू वाक्य आहे. सद्गुरू काय म्हणतात, इकडे ये रे, चल इकडे ये, चल बस इथं, चल आता आपण आज श्री पर्वत तुला दाखवतो. बघा, अधिकार केवढा आहे, कुणाचा अधिकार आहे हा, सद्गुरूंचा अधिकार आहे. सद्गुरू काय म्हणाले, चल बस इथं बैस, मी तुला काय करतो, श्री पर्वत यात्रा करवून आणतो. तुला पण आनंद मिळाला पाहिजे ना यात्रेचा. म्हणून सद्गुरू स्वतः काय म्हणतात, केवढा मोठा अधिकार. काय म्हटले, चल लगेच तुला काय नेतोय, श्री पर्वत यात्रेला नेतो. नयन झाकुनी पादुकेसी, दृढ धरी गा वेगेसी, ऐसे म्हणोनी तयासी, मनोवेगे घेऊन गेले. काय म्हटले सद्गुरू, त्याला तंतिकाला काय म्हटले की तू काय कर, डोळे झाकून माझ्या पादुकांना पकडून बस, मग आपण काय करू, श्री पर्वताला जाऊ. त्यानं पण तसंच केलं हो. छन न लागता श्री गिरीसी, घेऊन गेले भक्तासी, तिरी बैसले पाताळ गंगेसी, नयन उघडी म्हणती त्याते. काय केलं सद्गुरूंनी, क्षणामध्ये त्याला समर्थ कुठं घेऊन गेले, श्री पर्वताला गेले. जे लोकांना 8-8 10-10 दिवस लागत होते जायला, तिथं एका क्षणामध्ये सद्गुरूंनी त्याला नेलं. आणि स्वतः काय केलं सद्गुरूंनी, संगमाजवळ जाऊन पाताळगंगेच्या तीरावरती सद्गुरू जाऊन बसले आणि त्याला म्हटले, डोळे उघड. क्षणेक मात्रा निद्रावस्था, म्हणता झाला जागृता, अवलोकिता पर्वत दिसत, म्हणे स्वप्न किंवा सत्य. अहो, त्यानं डोळं उघडलं कुणी तंतिकाने, तर पाहतो तर काय, सगळीकडं काय हो, श्रीगिरी पर्वतच होता आणि सर्व यात्रा भरलेली. बघून त्याला वाटलं हे स्वप्न की मिथ्या. आपण आता सद्गुरूंजवळ होतो, आपल्या गावाकडं होतो आणि क्षणार्धामध्ये श्रीशैल्य पर्वतावरती आलोय. हे आपलं स्वप्न आहे का मिथ्या आहे, स्वप्न की सत्य. श्री सद्गुरू म्हणती तयासी, कागा भ्रांतपणे पाहसी, वेगे जावे दर्शनासी, क्षौर स्नान करून या. सद्गुरू काय म्हणतात, अरे असं का भ्रमिष्ठासारखा करतोय. सद्गुरू त्यालाच म्हणतायत, कोणाला, तंतिकाला. असं काय भ्रमिष्ठासारखं करतोय, जा लवकर आंघोळ करून देवाचं दर्शन घेऊन ये. सद्गुरू ऐसे निरोप देता, शीघ्र गेला स्नाना करिता, तेथे देखली माता पिता, भ्राता ग्रामलोक सकळीक. सद्गुरूंनी सांगितल्यानंतर तो क्षणार्धात काय गेला हो, लगेच आंघोळीला गेला निघून. आणि तिथं जाऊन बघतो तर काय हो, त्याची आई वडील भाऊ गावकरी सगळे कुठं होते हो, त्या स्नानाच्या तिथं सगळेजण होते.
ते पुसती तयासी कवने मार्गे आलासी, आमची भेटी का न घेसी लपून येणे कोण धर्म. ते सर्वजण त्याला विचारतात की अरे कुठल्या मार्गे आलास तू आणि आम्हाला भेटला नाहीस ते, आणि एवढं लपून येण्याचं काय कारण, हा कोणता धर्म आहे, लपून येणं हा कोणता धर्म आहे, आणि तू आमची भेटी का घेतली नाहीस, असे आई वडील भाऊ नगर लोक सगळे त्याला काय गावचे लोक सगळे म्हणत असतात. विनवित असे मात्या पित्यासी आम्ही निघालो आजी 2 प्रहरेसी, एक घटिका लागली वाटेसी आता आलो श्री सद्गुरु समागमे. काय म्हटला होतो तंतिक, आई वडिलांना म्हटला नाही माफ करा, मी काय जास्त दिवस झालं निघालेलो नाहीये, मी एका घटिकेपूर्वी 2 प्रहरेसी मी काय निघालोय आणि एकच घटिका लागली मला इथं यायला पोचायला. सद्गुरूंबरोबर मी 2 प्रहरापूर्वी निघालोय आणि मला एकच घटिका लागली यायला इथं. एक हासती मिथ्या म्हणती आम्हा सवेचे आला लपत, ऐसे बडीवारे बोलत अबद्ध म्हणती सकळ जन. काय जण हसायला लागले, म्हणले काय खोटं बोलतोय, अरे तू आमच्या बरोबरच लपत छपत आलायस आणि वरनं बडी जावकी काय करतोय, आपण म्हणतो का नाही काय बडी जावकी मारतोय, म्हणजे काय फुशारकी मारतोय की खुशाल सांगतोय की मी 2 प्रहरापूर्वी निघालोय, अरे किती खोटं बोलशील, असं कुणी म्हणत होते. सगळे लोक म्हणायला लागले. तो कोणा सवे न बोले शीघ्र स्नान क्षौर केले, पुष्पे अक्षता बेले घेऊन गेला पूजेसी. तो आता म्हटला आपण बोलण्यात अर्थ नाहीये, यांना कुणाला विश्वास बसणार नाही, म्हणून त्यानं काय केलं, सगळं आपलं स्नान वगैरे उरकलं, पुष्प अक्षता बेल घेऊन तो पूजेला गेला. पूजा करिता लिंगस्थानी देखता झाला श्री सद्गुरु मुनी, अति विस्मय करुणी पूजा केली मनोभावे. आता पूजा गेला बरोबर आहे तिथं म्हणजे श्री शंकराच्या पिंडीजवळ गेला आणि तिथं लिंगस्थानी पाहिलं तर सद्गुरूच काय करताय तो त्याला दिसतायत पूजा घेताना, आणि तरी देखील त्यानं काय केली व मनोभावे पूजा केली. समस्त लोक पूजा करीती श्री सद्गुरु सर्व पूजा घेती, तंतिक म्हणत असे चित्ती श्री सद्गुरु राज आपणची शंकर. आता तो तंतिक पाहतोय की सर्वजण पूजा करतायत आणि त्या सगळ्या पूजा कोण घेत आहे, सद्गुरु स्वतः घेत आहेत. हा तो डोळ्यानं पाहतोय आणि तो मनात म्हणतोय की सद्गुरु तुम्हीच श्री शंकर आहात, म्हणजे लोकांना कळत नाहीये तुम्हीच ते आहात. ऐसा निर्धार करोनी पाहिजे प्रसाद फल खुनी, घेऊन आला श्री सद्गुरु सन्निधानी एक चित्ते परेसा. असं म्हणजे त्याला एक ठाम निश्चय झाला की बाबा सद्गुरु म्हणजे सगळे, श्री सद्गुरुराज म्हणजेच शंकर आहेत, असा निर्धार करून प्रसाद फुले घेऊन तो श्री सद्गुरूंजवळ आला. श्री सद्गुरु पुस्ती तयासी एदवा राहसी किंवा जासी, तंतिक विनवी स्वामी यासी एक देखिले नवला आता. समर्थ काय म्हणतात त्याला, आता काय जायचं का राहायचं थांबायचं. त्यावेळेस तंतिक काय करतो, विनंती करतो समर्थांना आणि एक नवल देख म्हणजे एक आश्चर्य तिथं बघितलं असं समर्थांना सांगतो. समस्त लोक जावोनी देवालया भीतरी बैसोनी, पूजा करती तुमचे चरणी लिंगन देखो तुम्हीच तेथे. सगळे लोक जाऊन देवालया भीतरी म्हणजे मंदिरात जातायत बसतायत आणि तुमचे चरणी पूजा करतायत आणि मला तिथं लिंग न दिसता तुम्हीच तिथं दिसताय. श्री सद्गुरु तू जवळीच असता, इतुके दुरी का कष्ट ती वृथा, लोक येता ती बहुता काय कारण या स्थाना. त्यावर तो काय म्हणतो समर्था, एवढं सद्गुरु तुम्ही जवळ असताना लोक एवढ्या दूरवर काय येतायत, या स्थानाचं काय असं महत्व आहे, म्हणून काय करतायत लोक या स्थानाला दर्शनाला येतायत. तू तरी केवळ परमेश्वर दिसतोसी आम्हा नर, नकळे तुझा महिमा अपार गौप रूपे श्री सद्गुरुनाथा. तू तरी केवळ परमेश्वर, तू तर केवळ परमेश्वर आहे आणि आम्हाला काय दिसतोय, तू मनुष्य रूपात दिसतोय परंतु तू कोण आहे, परमेश्वर आहे आणि तुझा महिमा अपार आहे, आम्ही तो वर्णू शकत नाही. तुम्ही गौप्य रूपे म्हणजे गुप्त रूपाने सद्गुरु
नाता तुम्ही वावरताय, मनुष्य रूपामध्ये वावरताय. सर्वजन मूढ होऊन नेनती तुझे महिमान, काहो येता ती या स्थानी विस्तारुनी सांग मज. सर्वजन मूर्ख म्हणजे मूर्ख होऊन तुझं महिमान जाणू शकत नाहीत आणि या स्थानी का येत आहेत हे काय करा मला. श्रीशैल्य पर्वतावरती कशासाठी येतात, काय या स्थानाचा महिमा आहे हे सद्गुरू मला विस्तारून सांगा. श्री सद्गुरू म्हणती ऐक भक्ता, सर्वत्र ईश्वर पूर्णता, स्थान महिमा असे ख्याता, जे अगम्य त्रिभुवने. सद्गुरू म्हणती ऐक भक्ता, ऐक. सद्गुरू पण कधी आपलं मोडत नाहीत बघा. सद्गुरू भक्तांची काय करतात, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं समर्थांकडं. समर्थ म्हणतात चल सांगतो आता तुला तो स्थान महिमा काय आहे, या स्थानाचा महिमा काय आहे, ख्याती काय आहे, त्रिभुवनी याला काय एवढं महत्व आहे हे तुला काय करतो विस्तारून करून सांगतो. तंतिक म्हणे स्वामियासी, तू तरी पूर्ण ब्रह्म होसी, स्थान महिमा वाणसी विस्तारुनी सांग आम्हा. श्री सद्गुरू निरोपिती भक्तासी, येथील महिमा पुससी, सांगेन ऐक विस्तारसी, स्कंद पुराणी असे कथा. सद्गुरू भक्ताला काय म्हणतात, चल ठीक आहे तू विचारतोय ना की काय स्थान महिमा आहे, तर स्कंद पुराणी जो स्थान महिमा सांगितलेला आहे या ठिकाणाचा तो मी तुला काय करतो आता सांगतो. मागवद्य चतुर्दशी, अपार महिमा श्री पर्वतासी, सांगेन ऐक तत्परेसी, श्री सद्गुरू म्हणती तंतिका ते. मागवद्य चतुर्दशी, अपार महिमा श्री पर्वतासी. मागवद्य चतुर्दशी दिवशी श्री पर्वतासी काय आहे, अपार महिमा आहे. ते सद्गुरू काय म्हणतात ते तुला मी सांगतो, ते तू शांत चित्ताने ऐक. पूर्वी ख्यात किरात देसी, विमर्शन राजा पर्येसी, शूर असे पराक्रमेसी, समस्त शत्रू जिंकिले तेने. पूर्वी किरात देशाचा की विमर्शन नावाचा राजा होता आणि तो काय होता हो, शूर आणि पराक्रमी होता. त्यानं अनेक शत्रूंना काय केलं होतं, जिंकलं होतं. आणिक एक कुबुद्धी असे, पारदी करी बहु असे, बलाढ्य स्थूळ बहु असे, चंचळ सकळ श्रेयारत. परंतु त्याचा दुर्गुण काय होता हो, त्याचा दुर्गुण काय होता, त्याचं मन चंचळ होतं आणि सकळ श्रेयारत म्हणजे काय, त्याचं मन चंचळ होतं. अनेक स्त्रियांवरती काय होतं, त्याचं मन बसलेलं होतं. सर्व मांस भक्षण करी, ग्राह्य अग्राह्य न विचारी, ऐसा वर्ते दुराचारी, ईश्वर पूजी भक्ती भावे. सर्व मांस भक्षण करायचा म्हणजे मांसाहार करायचा, ग्राह्य काय अग्राह्य काय कधी न विचारायचा, दुराचाराने वर्तायचा, परंतु ईश्वराची काय करायचा, नेहमी पूजा भक्तिभावाने करायचा. नित्य पूजा करी अपार, शिवरात्री आलिया हर्ष निर्भर, गीत नृत्य वाद्य परिकरक, भक्तिपूर्वक करी पूजा. काय करायचा, दुराचारी होता, सगळे अवगुण त्याच्याकडे होते, श्रीरथ होता, परंतु तो काय करायचा, ईश्वर पूजा करायचा भक्ती भावाने. महाशिवरात्रीचं काय करायचा हो, शिवरात्री महोत्सव साजरा करायचा. आचार तरी बरवा नसे, शिवपूजा करी बहु असे, पत्नी त्याशी एक असे, सुलक्षण नाम कुमुद्वती. त्याचं आचरण उत्तमाचं नव्हतं, परंतु तो काय करायचा हो, शिवपूजा करी बहु असे आणि त्याच्या पत्नीचं नाव काय होतं, कुमुद्वती. तीही ते काय करायची हो, ती काय होती, कुमुद्वती कशी होती, कुमुद्वती पतिव्रता होती. परमेश्वराची काय करायची, नित्य पूजा करायची आणि सुशील सुगुण पतिव्रता, मनी करी बहुत चिंता, पुरुष आपुला परद्वार रता, ईश्वर भक्ती करीत असे. तिला खूप चिंता वाटायची आपल्या पतीची. काय हो, आपला पती परद्वार रता म्हणजे तो काय नाहीये, त्याचं मन स्थिर नाहीये, त्याचं आचरण शुद्ध नाहीये, तो दुराचारी आहे, श्रेयारत आहे. अशा पुरुषाविषयी तिला म्हणजे तो माझा पती आहे,
ईश्वर पूजा करतोय खरंय, ईश्वर भक्ती करतोय, परंतु विषय वासनेत काय आहे, अडकलेला आहे. ऐसे क्रमिता एके दिवशी पुसो लागली आपुले पुरुषाशी, म्हणे प्राणेश्वरा पर्येसी विनंती एक माझी असे. एके दिवशी काय केलं हो तिनं, धाडस करून राजाला विचारायला लागली. ती काय विनंती करायला लागली. राजे काय म्हणायला लागली बघा, क्षमा करावी माझी या बोला, विस्तारोनी सांगावे सकळा, तुम्ही दुराचारी भक्षिता सकळा, परद्वार निरंतर. ती काय म्हणाली हो, काय करा, माझ्या बोलण्याचा राग येऊन देऊ नका, परंतु मला काय तर सांगा, सगळं खरं खरं सांगा की तुम्ही एवढं दुराचारी आहात, मांस भक्षण करता, परस्त्रीरत आहात, म्हणजे तुम्ही म्हणजे परद्वार निरंतर काय करता, परक्याच्या घरात निरंतर जाता, हे का? तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजली कवणे परी, सांगावे स्वामी सविस्तारी, कोप न करावा प्राणनाथा. ती काय म्हणाली की तुम्ही एवढं दुराचारी आहात, परस्त्रीरत आहात, तरी देखील तुम्हाला ईश्वराविषयी भक्ती कशी निर्माण झाली. राजा म्हणे स्त्रियेसी, बर्वे पुसले आम्हासी, ज्ञान झाले आता मानसी, पूर्वजन्म सांगेन माझा. राजाला काय झालं, ज्ञान झालं. राजा काय म्हणाला आपल्या पत्नीला, बरं झालं तू विचारलंस, मी तुला आता माझा पूर्वजन्म मला आठवतोय ते आता सांगतो. पूर्वी पंपा नगरी आपण, श्वान योनी जन्मोन जाण, होतो ते काळक्रमोन, शिवरात्री आली एके दिवशी. पूर्वी पंपा नगरी आपण म्हणजे काय सांगितलं हो, पूर्वी मी काय होतो, कुत्र्याच्या जन्माला होतो, कुत्र्याच्या रूपात होतो, आणि तिथं राहत असताना, पंपानगरीमध्ये कुत्र्याच्या रूपात राहत असताना शिवरात्री आली एके दिवशी, म्हणजे तिथं काय आला, शिवरात्रीचा दिवस आला. त्या नगरी होते एक शिवालय, समस्त लोक आले पूजावया, आपणही गेलो हिंडावया, भक्षवया काही मिळेल म्हणून. त्या नगरामध्ये एक शिवालय होतं, म्हणजे श्री शंकराचं मंदिर होतं, आणि मीही त्या मंदिरात काहीतरी खायला मिळेल म्हणून तिथं हिंडत गेलो त्या मंदिरामध्ये. उत्साहे लोक पूजा करती, नाना वाजंतरे वाजती, गर्भगृही प्रदक्षिणा करती, धरून आरती सकळीक. उत्साहे लोक पूजा करती, उत्साहानं लोक काय करत होते, त्या मंदिरात पूजा करत होते, नाना वाजंत्रे वाजत होती, गर्भगृही प्रदक्षिणा करत होते, आरती धरून सगळे असं मी पाहत होतो. आपण गेलो द्वारात, विनोदे पाहू म्हणत, मज दैकोनी आले धावत, काष्टपाषाण घेऊन या. आता मी किती केलं तरी कुत्रा, आणि मी काय केलं, ती पूजा पाहावी म्हणून काय गेलो, विनोदे गंमत म्हणून मी काय गेलो, पाहायला गेलो मंदिरात, गर्भगृहात की पूजा कशी आहे म्हणून. तर सगळेजण माझ्या पाठीमागं काय हो, दगड म्हणजे काठे दगड घेऊन सगळे पळायला लागले मला मारायला. आपण पवळीमध्ये होतो पळत, द्वार घातले मारू म्हणत, धरा धरा मारा म्हणून बोलत, मारू लागले पाशाने. सगळेजण पळत होते, कुणी दरवाजे लावून घेतले मंदिराचे, जेणेकरून मी सापडेल आणि मला काय करायला मारतील म्हणून. काय केलं त्यांनी, सगळेजण दगड मारत होते हो त्या कुत्र्याला. राजा सांगतोय आपल्या पत्नीला की काय हो, पूर्वजन्म त्याला आठवतोय. आपण पण बघा ना, कुत्रा आलं की कसं अवस्था होते आपली. एखाद्या चांगल्या कार्यक्रमामध्ये कुत्रा आलं समोर तर आपण काय करतो, लगेच हाकलून लावतो ना. त्या पद्धतीनं आता मंदिरात आले म्हटल्यानंतर त्याची काय अवस्था केली असेल बघा. वाट नाही बाहेर जावयासी, अभिलाष असे जीवासी, पळत असे देवालय भितरेसी, मार्ग नाही कोठे देखा. वाटच नव्हती, बाहेर जायला वाट नव्हती. जीवाच्या आकांताने मी काय करत होतो, पळत होतो. मला भीती होत, अहो शेवटी जनावर ते जनावरच ना, भीती तर वाटणारच ना. आणि मग काय करत होतो, मंदिराच्याच आतमध्ये फिरत होतो आणि कुठंच दिसना रस्ता जायला. बाहेर जायन म्हणत, द्वाराकडे मागोती येत, सवेची लोक पाठी लागत, सव्य प्रदक्षिणा पळीत असे. बघा
ते कुत्रं पुढं आणि माणसं पाठीमागं, असं त्याला दरवाजाच सापडत नव्हता त्या कुत्र्याला. ते मंदिरातच काय करत होतं व प्रदक्षिणा घालत घालत पळत होतं. लपावया ठाव नाही देखा, वेष्टलो पोवळी दुर्गा सारिका, पाठी लागले सकळिका, पुन्हा पोवळीत पळे तैसाचे. आणि पळता पळता काय झालं हो, त्याची प्रदक्षिणा घडली त्या कुत्र्याची मंदिरामध्ये. उच्चिष्ट काही मिळेल म्हणून देवळात गेलो भामिनी, काकुळती बहुमनी प्राण वाचेल म्हणून. म्हणजे काहीतरी खायला मिळेल, उष्ट वगैरे काय खायला मिळेल म्हणून देवळात गेलो मी, आणि प्राण वाचेल काकुळती म्हणजे खूप केविलवाण्या आकांतेनं माझा प्राण वाचेल म्हणून मी मंदिरात गेलो होतो. ऐसा 3 वेळा पळालो, मारतील म्हणून बहु भ्यालो, मग अंतर्गृही निघालो, पूजा देखील तेथ शिवाची. बघा, कुत्र्याच्या रूपात असताना, म्हणजे कुत्र्याच्या रूपात असताना राजाला ते आठवतंय की कुत्र्याच्या रूपामध्ये असताना 3 वेळा त्याला काय घडली हो, प्रदक्षिणा घडली. आणि लोक मारतील म्हणून तो मंदिराच्या गर्भगृहात गेला. त्यावेळेस त्या कुत्र्यानं काय बघितली हो, पूजा देखील, त्या शिवाची पूजा बघितली. द्वार धरोनी समस्त लोक, शस्त्रे मारिले मज ऐक, ओढोनी टाकती सकळीक, शिवालया बाहेरी. आता दारात सगळी लोक उभा होती. त्यांनी काय केलं हो, शस्त्राने मला मारलं आणि मला काय केलं, ओढून बाहेर काढलं. मज पुण्य घडले प्रदक्षिणी, पूजा देखिली नैनी, तेने पुण्य राजा होऊनी, उपजलो ऐक प्राणेश्वरी. बघा, कुत्र्याला काय घडलं, प्रदक्षिणा घडल्या. त्या पिंडीची काय घडली, प्रदक्षिणा घडली. आणि त्या कुत्र्यानं स्वतःच्या डोळ्यानं शंकराची मांडलेली पूजा पाहिली म्हणून त्या पुण्याईवरती ह्या जन्मात तो काय हो, राजा होऊन जन्मला. शिवरात्री होते ते दिवशी, न मिळे उच्चिष्ट भुक्तीशी, प्राण त्याजिला उपवासी, तेही पुण्य मज घडले. शिवरात्री होती, ज्या दिवशी ते कुत्रं मेलं त्या दिवशी काय होती हो, शिवरात्री होती. आणि त्या कुत्र्याला काहीही अन्न खायला मिळालं नाही, त्यामुळं त्याला काय घडलं हो, ते शिवरात्री व्रत घडले. आणिक एक पुण्य घडले, दीपमाळीस दीप उजळले, त्या म्या डोळा देखिले, प्राण त्यजिला शिवद्वारी. अजून एक पुण्य काय घडलं हो, ज्या दीपमाळा लावलेल्या होत्या ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या, आणि शिवद्वारी प्राण काय केला, त्याग केला. तेने पुण्य झाले ज्ञान, ऐक शिवरात्रीचे महिमान, म्हणशी तू दुराचारी म्हणून, त्याचा संदेह सांगेन. त्या म्हणजे तो काय म्हणतो, त्या पुण्याईवरती ऐक म्हटल्यास महाशिवरात्रीचे महिमान ऐक, मी काय त्या पुण्याईवरती राजा म्हणून आलो. आता तू दुराचारी म्हणतेस तू मला, त्याचाही संदेह सांगेन. कारण का हो, पूर्वजन्म माझा श्वान, त्याचा स्वभाव सर्व भक्षण, सर्वा ठाई त्याची वासना, त्याची स्वभाव मज असती. काय म्हणला हो, पूर्वजन्म. अगं, मी परद्वारी म्हणजे परश्रीरथ, प्रत्येक म्हणजे माझं एका स्त्रीवरती मन स्थिर का नव्हतं, का तर म्हटला की माझा पूर्वजन्म श्वानाचा असल्या कारणानं त्याचा स्वभाव काय व सगळंच खायचं, म्हणून मी काय होतो तसा दुराचारी वागत होतो. म्हणजे सर्व ठाई त्याची वासना, कुत्र्याची वासना काय असते, सर्वकडे असते. तोच स्वभाव माझा ह्या जन्मामध्ये आल्यामुळं मी काय करत होतो, तसं वागत होतो. ऐसे स्त्रियेशी सांगितले, पुन्हा प्रश्न तिने केले, म्हणे स्वामी जे सांगितलेले आपुला जन्म पुरातन, तुम्ही असा सर्वज्ञानी, माझा जन्म सांगा विस्तारोनी, म्हणून लागत असे चरणी, कृपा करीगा प्राणेश्वरा. एवढं पतीनं सांगितल्यानंतर, राजाने एवढं सांगितल्यानंतर राणी काय म्हटली हो, तुम्ही खरोखरच अकाल ज्ञानी आहात आणि तुम्हाला त्याची जाणीव पण आहे की तुम्ही दुराचारी का वागताय, तर तुमचा पहिला जन्म कुत्र्याचा असल्या कारणानं तुमचं मन एकावरती काय नाहीये, स्थिर नाही. तो गुण आता आलेला आहे. पण राजाला स्वतःची काय कळली, चूक कळली. आणि राजानं काय केलं हो, राजाला पुन्हा राणी काय म्हणाली की ठीक आहे, बरं आहे,
राणीनं पुन्हा विनंती केली की तुम्ही सर्वज्ञानी आहात, तुम्हाला माझाही जन्म आठवत असेल, मग माझ्या जन्मात काय घडलं होतं ते मला सांगा. ऐक वपुसे ज्ञानसती, तुझा पूर्वजन्म कपोती, करीत होतीस उदरपूर्ती, एके दिवशी अवदारी. तिचा जन्म काय ओ, कपोती. कपोती म्हणजे पक्षी, एक पक्षी आहे आणि त्या पक्षीच्या जन्माला ती राणी काय होती पूर्वजन्मी ती काय होती, कपोती. पडिला होता मांस गोळा, तो तुवा चोचीने धरला कवळा, उडत होतीस आकाश मंडळा, ते दुरून देखिले घारीने. एक मांस गोळा पडलेला होता आणि तो चोचीने धरला, स्वतःच्या कोवळ्या चोचीनं काय धरला होता, तो मांस गोळा धरला होता आणि तू आकाशात उडत होतीस. हे कुणी देखिले घारीनं बघितलं, दुरून घारीनं बघितलं. कवळ घेईन म्हणोनी घार आली धावोनी, तू गेलीस ओ पळोनी महारण्य क्रमित ऐका. घार येते म्हणजे घार लगेचच आली, तो घास घेण्यासाठी, हिसकावून घेण्यासाठी घार काय लागली हो, लगेच तिथं आली. आणि घारीला बघून ती पक्षी म्हणजे राणी काय गेली, पळून गेली. आणि पाठी लागिले ते घारी, मागे पुढे न विचारी, तू पळालीस ते अवसरी श्री पर्वत गिरीवरी. आणि असं म्हणजे पाठलाग करत होती घार, त्या पक्षाचं काय करत होती हो, सपोती या पक्षाचं काय करत होती, पाठलाग करत होती. आणि असं पाठलाग करतानाच कुठं गेली ती सपोती, श्री पर्वतगिरीवरती गेली. सवीचे आली ते घारी, आणि लगेच पाठीमागं काय आली होती, घार आली. तू गेलीस शिवालया शिखरी, भोहो लागलीस प्रदक्षिणा परी, श्रम झाले तुझं बहुत. आणि तू काय करायला लागली, त्या श्री पर्वत म्हणजे श्री गिरीपर्वता भोवती काय करायला लागली, घिरट्या घालायला लागली. तुझ्या पाठोपाठ ती घार ही काय करत होती व तुझ्या पाठीमागच लागली होती. त्या म्हणजे तू खूप काय झाली होती व श्रमली म्हणजे कष्टली होतीस. दुरोनी आलीस धावत, प्राण होता कंटगत, श्रमोनी शिकरी तू बैसत, घारी येऊनी मारले चोची. ते आता प्रदक्षिणा घातल्या आणि परत खूप कंटाळून तू त्या शिखरावरती बसली आणि मग घारीनं काय केलं, येऊन चोचीनं तुला मारलं. घेऊन गेली मास कवळे, तुझे देह पंचत्व पावले, प्रदक्षिणा पुण्य फळले, झालीस तुवा राजपत्नी. आणि तू जे म्हणजे त्या घारीनं काय केलं हो, त्या छोट्याशा जीवाच्या पाठीमागं घार पळत होती आणि असं करताना काय घातल्या गेल्या हो, प्रदक्षिणा घातल्या गेल्या श्रीगिरी पर्वताला. त्या लहान पक्षाकडून प्रदक्षिणा घातल्या गेल्या आणि तो लहान पक्षी काय कंटाळून बसला. त्या घारीनं येऊन काय केलं हो, त्याचा प्राण घेतला आणि तो जो घास होता मांसाचा तो काय गेला हो, पळवून घेऊन गेली. आणि त्या प्रदक्षिणा ज्या घडल्या होत्या त्या पक्षाला छोट्याशा, त्या पक्षाच्या प्रदक्षिणाच्या फळामुळे ती ह्या जन्मात काय झाली होती, राजपत्नी. इतुकिया अवसरी पुन्हा पतीस प्रश्न करी, आता तुमच्या निरोपावरी ईश्वर पूजा करीन. ती काय म्हणाली, एवढं ऐकून म्हटली की आता तुमच्या म्हणण्यानुसार मी काय करीन, ईश्वर पूजा करेन. पुढे मज काय होईल, तुम्ही कवन स्थानी असाल, ते विस्तारावे प्राणेश्वरा निर्मळ आत्मपती राजेंद्रा. ती काय तेवढंच राणी गप्प बसली का हो, आपल्या पतीला काय विचारलं तिनं की आपलं पुढं काय होईल, आपण दोघं कुठं असू, काय आपलं स्थान असेल ते मला काय करा, विस्तारून सांगा. राजा सांगे सतीसी, पुढील जन्म मज पुससी, आपण राजा सिंधू देशी, जन्म पावेन अवधारी. बघा राजा लगेच सांगायला लागला की पुढील जन्मामध्ये मी काय असेल, राजा सिंधू देशाचा राजा असेल. माझी भार्या तूची होशी, जन्म पावशी सृजय देशी, तेथील राजा पवित्र वंशी, त्याची कन्या होशील. पत्नीचंही काय केलं, सांगितलं की काय तूही सृजय देशाच्या राजाची काय असशील, कन्या असशील आणि तुझ्याशी माझा विवाह होईल. तिसरा जन्म आपणाशी, राजा होईन सौराष्ट्र देशी, तू उपजशी कलिंग राजवंशी, माझी पत्नी होशील. काय सांगितलं होत्या राजानं, तिसरा जन्म मला काय होईल, सौराष्ट्र देशाचा मी काय होईल, राजा होईल आणि तू कलिंग राजवंशी
कन्या माझी काय होशील, पत्नी होशील. चौथा जन्म आपणासी, राजा होईल गांधार देशी. तू उपजसी मागध कुळेसी, तेही माझी प्राणेश्वरी. चौथा जन्मही राजा काय म्हणाला, मी गांधार देशाचा काय होईल, राजा होईल. आणि तू काय होशील, मगध देशाच्या कुळामध्ये जन्म घेशील. आणि त्याही वेळेस तू काय होशील, माझी पत्नी होशील. पाचवा जन्म आपणासी, राजा होईल अवंत देशी. तू दाशाहरा राजकुळी जन्मसी, माझी भार्या होशील तू. पाचव्या जन्मीही मी राजा, अवंत देशाचा राजा होईल. आणि त्याही वेळेस तू काय होणार आहेस, माझी पत्नी होशील. सहावा जन्म आपणासी, अनर्थ नाम राजा पर्येसी. ययाती कन्या तू होशी, तेही माझी प्राणेश्वरी. सहावा जन्म सुद्धा मला काय मिळणार आहे, राजा म्हणूनच मिळणार आहे. तो कुठला, अनर्थ देशाचा राजा म्हणून. आणि तू काय होशील, ययाती कन्या म्हणून जन्म घेशील. आणि त्याही वेळेस तू माझी प्राणेश्वरी म्हणजे माझी पत्नी म्हणून काय घेशील, जन्म घेशील. सातवा जन्म आपणासी, राजा होईन पांड्य देशी. रूप लावण्य मज सरसी, नोहे कवण संसारी. सातवा जन्म काय म्हणतो, मी पांड्य देशाचा राजा होईल आणि माझ्यासारखं रूप कुणाचंही नसणार आहे संसारामध्ये. इतका सुंदर मी राजकुमार म्हणून जन्माला येईल. ज्ञानी सर्वगुणी होईन, सूर्यकांती ऐसे वदन. जैसा रूपे असे मदन, नाम माझे पद्मवर्ण. काय सांगितलं, सर्व गुण संपन्न असा सूर्यकांतीसारखं वदन आणि जैसा रूपे असे मदन, नाम माझे पद्मवर्ण. माझं नाव काय असेल, पद्मवर्ण असेल. माझ्या एवढं सुंदर या विश्वामध्ये कोणी हे नसणार आहे. तू जन्मशी वैदर्भ कुळी, रूप सौंदर्य आगळी. जैशी सुवर्णाची पुतळी, चंद्रासारखे मुख कमळ. तूही काय होणार आहेस, राणीला सांगितलं, तूही खूप सुंदर अशी कन्या म्हणून जन्माला येणार आहे. आणि तुझं नाव काय असणार आहे, वसुमती असे नाव पावसी. तुझं वरीन स्वयंवरेसी, दमयंती नळा जैसी. स्वयंवर होईल तुझं मज. काय सांगितलं राजानं, सातव्या जन्मातही तूच माझी पत्नी होणार आहेस. राज्य करीन बहुत दिवस, यज्ञ करीन असम साहस. जिंकीन समस्त देशास, मंत्रशास्त्र शिकेन बहु. त्यानं काय सांगितलं, राजानं भविष्य सांगितलंय सातव्या जन्माचं. सातव्या जन्मात मी काय करीन, खूप दिवस राज्य करीन, यज्ञ करीन आणि सगळ्या देशाला काय करेन, जिंकेन, मंत्रशास्त्र शिकेन, द्विजार्चन करीन, नाना अग्रहार दान देईन. ऐशा परी वृद्धाप्य होऊन, राज्य स्थापिन पुत्रासी. असं करत करत काय करणार, देव द्विजार्चन करत करत मी काय होणार येईल, म्हातारा होऊन मी आपल्या पुत्रांना राज्य देऊन टाकीन. आपण चौथा आश्रम घेईन, अगस्त्य ऋषीपाशी जाईन. ब्रह्म ज्ञानोपदेश शिकेन, अंतकाळ होय तव. बघा काय सांगतो राजा की सातव्या जन्मानंतर, सातव्या जन्मातच शेवटच्या वेळेस मी काय घेईल, चौथा आश्रम घेईन. वानप्रस्थाश्रम म्हणतात त्याला. आणि अगस्त्य ऋषीपाशी जाऊन ब्रह्मज्ञानोपदेश शिकेन. आणि त्यावेळेस माझा काय होईल, अंतकाळ होईल. देहावसान होता तुझं घेईन सांगता. दिव्य विमानी बैसोनी तत्वता, स्वर्गाप्रती जाऊ बळे. राजा काय म्हणतो, शेवट देह ठेवल्यानंतर मी तुला काय घेईल, दिव्य विमानी बैसोनी आपण दोघं काय करू, स्वर्गाकडे वाटचाल करू. ईश्वर पूजेची महिमा, शिवरात्री व्रत श्रीशैल्य अनुपम्या. म्हणून राजा श्री घेऊनी संगमा, यात्रा करी शिवरात्री. बघा ईश्वर पूजेचा महिमा एवढा आहे की शिवरात्री व्रत श्रीशैल्य अनुपम्या. म्हणून म्हणजे राजा आणि राणी कडून काय झाली हो, शिवरात्रीची यात्रा घडली. आणि तेवढ्यावरून त्यांना काय काय मिळालं, काय काय मिळणार आहे हे या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. अंती पावला श्री सद्गुरू म्हणती अंतिकासी, शिवरात्री श्रीपर्वत महिमा ऐसी. ऐकतो स्वान पर्येसी, सप्तजन्मी राजा झाला. बघ सद्गुरू काय म्हणतात अंतिकाला, बघ अंतिका बघ, नुसत्या
शिवरात्री श्री पर्वत महिमा असा आहे की तो नुसता श्वान, बघ त्या श्वानाला काय मिळालं हो, 7 जन्म तो काय झाला, राजा झाला. अंती पावला स्वर्गलोक, पर्वत महिमा ऐसा ऐक, तुझ झाले श्री सद्गुरु मुख, ईश्वर पूजा करी बरवी. सद्गुरू काय म्हणाले, अंती तो स्वर्गलोक पावला तो श्वान, आणि तुला तर काय झाले हो सद्गुरूंचं तुला काय झाले, दर्शन झाले. तू काय कर आता, ईश्वर पूजा करी बरवे. ग्रामी असे कल्लेश्वर, गानगा ग्रामी भीमातीर, पूजा करी गा निरंतर, मल्लिकार्जुना समान. तू काय कर, पूजा कर. संगमेश्वर संगमाशी, पूजा करी अहर्निशी, मल्लिकार्जुन तोची परेशी, न धरी संदेह मनात. मल्लिकार्जुनाची काय कर तू, अखंड पूजा कर, कोणताही संदेह मनात आणू नको. तंतिक म्हणे स्वामियासी, स्वामी तू मज चाळविसी, पूजेसी गेलो मल्लिकार्जुनासी, लिंगस्थानी तुझ देखिले. तो काय म्हणतो, तंतिक म्हणतो की समर्था, तुमचा महिमाच कळत नाहीये. मला मल्लिकार्जुनाची पूजा करायला सांगताय बरोबर आहे, परंतु मला तुम्ही तिथं त्या मल्लिकार्जुनाजवळ तुम्हीच मला दिसताय. सर्वा ठाई तुची एक, झाला अससी व्यापक, कल्लेश्वर संगम नायक, एक एक सांगसी आम्हा पुढे. सर्वांना तू दिसतोय, परंतु सर्वांच्या समवेत तूच आहे, म्हणजे तूच आहे संगम नायक इथला, आणि आम्हाला फक्त वेगळं करून सांगतोय, असं कोण म्हणतो, तंतिक. ऐकून श्री सद्गुरू हासती, एरे पादुका धरी म्हणती, नयन त्याचे झाकती, संगमा आले तात्काळी. सद्गुरू काय म्हणतात, ठीक आहे चल चरण धर, माझे चरण पकड आणि डोळे झाक, चल आपलं. आणि समर्थ कुठं त्याला घेऊन गेले हो, संगमाजवळ होते तिथं घेऊन गेले. इतुकिया अवसरी मागे गाणगापुरी, सद्गुरू श्री सद्गुरूशी पाहती गंगातीरी, कोटे गेले म्हणून या. एक म्हणती संगमी होता, एक म्हणती आम्ही आलो आता, कोटे गेले पहा म्हणता, चुकर होती भक्तजन. श्री सद्गुरू आले संगमासी, तंतिकास पाठवती मठासी, बोलवावया शिष्यासी, आपण राहिले संगमात. काय हो, सगळे म्हणजे आता ते जाऊन आल्यानंतर समर्थांना किती लागणार आहे हो, क्षण, एक क्षणामध्ये ते काय मल्लिकार्जुनाला जाऊन आले, श्री पर्वतगिरीला जाऊन आले आणि सांगितलं काय हो, तंतिकाला सांगितलं की भक्तजनांना काय बोलवून आण. आणि सद्गुरू काय स्वतः तिथं काय थांबले, संगमाच्या तिथं थांबवले आणि तंतिकाला मठाला शिष्यांना बोलवायला पाठवलं. आता बघा, तंतिक आला गावात, लोक समस्त हसत, शौर कार्य केले म्हणत, तंतिक म्हणे श्री पर्वत गेलो होतो. आता तंतिक गावामध्ये गेला त्यावेळेस सगळेजण म्हणाले, का रे उशीर केलाय तू. त्यावेळेस तो काय म्हणाला, तंतिक म्हणाला, श्री पर्वताला गेलो होतो. दौना प्रसाद विभूती, नाना परीचे हार दाखवती, लोक ऐसा विस्मय करीती, म्हणती 2 प्रहरी घरी होता. आता तो लगेच दौना प्रसाद सगळं दाखवलं गावकऱ्यांना की हो मी श्री पर्वताला गेलो होतो. लोक पण आश्चर्य करतात की 2 प्रहरापूर्वी तर हा गावातच होता आणि हा कसा जाऊन आला. एक म्हणती सत्यमित्या, त्याशी म्हणती सांगरे सत्या, तंतिक म्हणे सवे श्री सद्गुरुनाथा, गेलो होतो वायुवेगे. सगळेजण म्हणतात अरे खोटं, काय खरं आहे ते सांगणार रे तंतिका, कारण आम्हाला काय होतोय, संभ्रम निर्माण होतोय. खरंच तू श्री पर्वताला गेला होता तर 2 प्रहरात कसा जाऊन आला. त्यावेळेस तो काय म्हणतो, वायुवेगे गेलो होतो सद्गुरूंबरोबर. सद्गुरू आले संगमाशी, मज पाठविले मठाशी, बोलाविले शिष्याशी, राहू पाहती आजी संगमी. एक म्हणती होईल सत्य, मूर्ख म्हणती नव्हे मिथ्य, तंतिक गेला त्वरित, शिष्य वर्गाशी जाणविले. एक जण काही जण म्हणतात की खरं आहे का खोटं आहे. बघा आपण पण म्हणतो का नाही, काय असेल काय माहिती, त्याचं त्यालाच माहिती खरं काय आणि खोटं काय. एक म्हणती होईल सत्य, मूर्ख म्हणती नव्हे मिथ्य, तंतिक गेला त्वरित, शिष्य वर्गाशी जाणविले. सांगितला सकळ वृत्तांत, समस्त गेले संगमा त्वरित,
पूजा झाली संगमी बहुत, सिद्ध म्हणे नामदार काशी. मिथ्या म्हणती जे लोक, त्यासी होईल कुंभी पाक. 15 दिवशी ऐक यात्रा लोक गावा आले, मग पुसती तयासी. तेही सांगितले भरवसी, आनंद झाला भक्तांशी म्हणे सरस्वती गंगाधर. सिद्धे सांगितले नामदार काशी, ती मी सांगतसे परेसी. श्री सद्गुरु महिमा अपारेसी, अमृत सेवितो निरंतर. बघा, सद्गुरून तंतिक जाऊन आला, यावरती गावकऱ्यांचा काय बसत नव्हता, विश्वास बसत नव्हता. परंतु ज्या वेळेस 15 दिवसांनी सर्वजण त्याच्या माता पिता बाकीचे जे गाई लोक गेलेली होती श्री पर्वताला, ती माघारी आली आणि त्यांनीही सांगितलं की तो काय आलेला श्री पर्वताला आला होता, म्हणजे तो वायू वेगे जाऊन आला. ह्या गोष्टीवरती सर्वांना काय करावं लागला विश्वास ठेवावाच लागला. आणि मग सर्वांनी काय केले सद्गुरू चरण धरले की सद्गुरू सर्वश्रेष्ठ आहात, तुम्हीच काय आहात. तंतिकाला एका क्षणामध्ये तुम्ही काय दाखवलं श्रीगिरी पर्वत दाखवला. म्हणजे हे महात्म्य सद्गुरूंचं आहे, तुमचं आमचं नाही, हे लोकांना काय केलं जाणवलं. असा हा श्री शिवरात्री महिमा सद्गुरूंनी स्वतः तंतिकाला काय केला सांगितला. सिद्धे सांगितले नामदार काशी, ते मी सांगतसे परेसी. श्री सद्गुरु महिमा अपारेसी, अमृत सेवितो निरंतर. इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामदारक संवादे श्री शैल्य शिवरात्री महिमा वर्णनाम 34 अध्याय 43. श्री सद्गुरु दत्तात्रय प्रणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.